नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. मित्रांनो, फायनली राणी आपली होणार आता वकील आणि स्वतःच्या फॅक्टरीला आणि सगळ्या त्यांच्या साम्राज्याला मात्र वाचवणार आहे. हो मित्रांनो, आता मात्र विक्रांतची चांगली झोपच उडवणार आहे आपली राणी आणि मिळवणार लवकरच घराचा आणि फॅक्टरीचा ताबा. तर इकडे मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला असं दाखवलं जात आहे, विक्रांत आता उर्मिला याला प्रॉमिस करत असतो, हे बघ उर्मिला, तू काही जरी तुला वाटलं ना, सगळं मी व्यवस्थित करतो, तू फक्त थोडे दिवस शांती ठेव ग बाई. तुला हे नाटक माझ्यासोबत करावं लागणार आहे, त्याच्याचमुळे तुला राग येतोय ना. अगं हे नाटक तू माझ्यासोबत कर ना, तुझाच फायदा आहे. उर्मिला हे बघ, माझ्यासाठी तू तेवढंही करू शकत नाही आहेस का? सांग ना, सगळं व्यवस्थित होईल, मी तुला जसं पाहिजे तसं सगळं करतो. आता मात्र ती विक्रांतला बोलते आणि रागातच येते, विक्रांत हे बघ ठीक आहे, पण आता मात्र इकडे तू सगळं विक करून मला लंडनला शिफ्ट करणार आहेस, हे तुझं माझं प्रॉमिस तू विसरायचं नाही आहेस. आणि तुझ्या आईला, त्या भिकारड्या म्हातारीला आणि तुझ्या त्या डिटेक्टिव्ह भावाला मात्र अजिबात सोबत घ्यायचं नाही आहे. इकडे मात्र दुसरीकडे प्रेक्षकांनो, विक्रांतची चांगली धांदलीच उडालेली असते. इकडे आपण पाहतोय आबाला आता जेवायला राणी ताट वगैरे करते, इंद्रा सगळ्यांना जेवायला बसवते आणि आता इकडे जेवायला बसल्यावर राणीने सगळं तयारी केली, पण मालती बाई काही येत नाही. मालती जी आहे ती आता रुसून फुगून बसलेली असते. मालती म्हणते की हे बघ, मला आता हे जेवायचं नाही आहे. मालती म्हणते हे सगळं काय चाललं आहे माहिती आहे का तुम्हाला? मालती तिथं आता अशी काही फुगून बसते. आबा तिला खूप समजावतात, अहो मालती काय चाललं आहे तुमचं, राणीने इतका छान स्वयंपाक केला, या बरं तुमचा राग कशावर, अन्नावर काढू नका तुम्ही. इंद्रा आता आईला म्हणतो, आई अगं काय झालं तुला, मला नाही जेवायचे रे, जेव आता तुझं तू. आबा आणि राणीचं बोलणं चालू असतं. राणी म्हणते, आबा उद्याचा जो माणूस आता डील करायला येणार आहे ना, मी स्वतः त्याच्याशी बोलेल आणि मी स्वतः त्याच्याशी आता काय ते पॉईंट टू पॉईंट सगळं क्लिअर करेल. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, तुम्ही काही काळजी करू नका आबा, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. परंतु हे बघा, आता मी तुम्हाला सांगते ना, हे राणी आपल्या सगळं काही त्यांच्याशी नीट व्यवस्थित बोलावं लागेल बरं का, कारण की त्यांच्याकडे आपल्याला दाखवायला काहीच प्रूफ नाही आहे. मग काय दाखवणार आहोत, तू काय दाखवणार आहेस त्यांना, बोल ना, आपल्याकडे काही नाही. आता मात्र राणी तुला काय करायचे जमेल ना. राणी हे सगळं म्हणते, हो आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं माझ्याकडे आहेत, माझ्याकडून मी सगळी प्रयत्न करते आणि मला अजिबात भीतीसुद्धा वाटत नाही आहे, मी पूर्ण माझा प्रयत्न करणार आहे, असं राणी मात्र आबांना बोलते. इंद्रा म्हणतो ठीक आहे, काय आता राणी म्हणते, चला ना मालती मॅडम जेवायला चला. अहो माझ्यावर राग काढा, अन्नावर कशाला राग काढताय. मालती म्हणते, मला अजिबात जेवायचं नाही आहे, तुम्ही तुमचं जेवण करून घ्या बरं चुपचाप. आबा बोलतात, हे बघा मालती, राणीने जेवणाचं ताट बनवले, प्लीज तुम्ही जेवून घ्या बरं, अन्नावर राग काढणं कितपत योग्य आहे. मालती बोलते, अजिबात नाही, मी तिला सांगितलं होतं का माझं ताट करायला, माझं स्वयंपाक करायला, मला अजिबात जेवायचं नाही आहे. आता मात्र इकडे आबा म्हणतात, जाऊ द्या, तिला नसेल ना जेवायचं तर जाऊ द्या, आपण आपलं जेवण करू. तसंही आजचं जेवण इतकं छान झालं आहे ना, एक नंबर भाजी आणि एक नंबर सगळं झालं आहे. आता मात्र मालतीच्या तोंडाला खरंच पाणी सुटतं आणि इकडे इंद्राही तसंच म्हणतो आणि आबाचं आणि इंद्राचं नाटक चालू होतं. कसंही करून आता मालती येते आणि जेवायला बसते. इकडे मात्र मित्रांनो, सगळं झाल्यावर राणी सगळे भांडे आता घासायला टाकते. इंद्रा म्हणतो राणीला, आता तुला अभ्यासाला वेळ भेटला पाहिजे ना, मग मी सगळे भांडे घासतो, राणी तू अभ्यासाला बस. असं म्हणताच प्रेक्षकांनो, राणी पुरती हादरून जाते, सर प्लीज तुम्ही भांडे वगैरे नका घासू हां. इंद्रा बाहेर येतो, राणी तिकडे बाहेर येऊन बसते आणि म्हणते की आता काय करू मी. राणी म्हणत असते, इंद्रजीत सर तुम्ही प्लीज बसा, मी भांडे घासते. अहो मालती मॅडमला कळलं तर काय होईल. राणी तू अभ्यास कर, मी सगळं बघतो. इंद्रा राणीचं असं काही लुटूपुटूचं भांडण चालतं ना, इंद्रा चक्क तिकडे भांडे घासायलाच लागतो. राणी इकडे पुस्तक घेऊन अभ्यास करत बसलेली असते. तिला आता बरोबरच नाही वाटत की इंद्रा भांडे घासतोय आणि मी अभ्यास करते. आता तिचा अभ्यासात मनच लागत नाही. माझ्याकडे आता थोडेच दिवस आहेत, परीक्षा जवळ आली आहे आणि मला अभ्यास करायचा, म्हणून ती मात्र अभ्यासात गर्क होते. इंद्रा जेव्हा भांडे घासतो, मालती इंद्राला बघते आणि प्रेक्षकांनो, तिला आवाज तर येतो पण इंद्रा कुठेच दिसत नाही. मग ती आता जेव्हा बाहेर येते म्हणते, इंद्रा अरे काय करतोयस तू, कळतंय का तुला. इंद्रा इंद्रा करत राणी येते, काय का राणी ये काय. राणी अशी काही घाबरते ना मित्रांनो. राणी म्हणते, इंद्रजीत सर प्लीज कुठे गेलात तुम्ही, कुठेतरी आता मालती मॅडम आल्यात. आता मात्र मालतीने असा काही आकांतांडव केलाय ना. मालती म्हणते, इंद्रा अरे तुला पटतंय का, काय करतोयस तू हे.
अरे तू फॉरेनमधून शिकून आलेला माणूस आणि ते भांडे घासतोयस. अरे महाडिकांचा MD होतास तू, कुठल्या पदावर तुझी हे आहे आणि तू असं काय कामं करतोयस भिक्काऱ्यासारखे? तुला काही समजतंय की नाही? अरे भांडे का घासतोयस तू? ही बायकांची कामं का करतोयस? चल उठ इथून. मालती त्याला बाजूला करते आणि काय रे तुला अक्कल नाही आहे का? भांडे घासायला लावतोय. राणी म्हणते अहो मी नाही सांगितलं मालती मॅडम त्यांना, ते माझं ऐकतच नव्हते. इंद्रा मात्र आईला म्हणतो आई अगं मला राणी कशाला सांगेल भांडे घासायला? तिला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, तिला सगळं आता ते करायचं आहे ना अभ्यास, म्हणून मी तिला थोडी मदत करत होतो. आणि इंद्रा पुन्हा भांडे घासायला बसतो. इकडे मात्र मालती जी आहे ती घरात येते. आबा म्हणतात मालती काय झालं तुम्हाला इतकं आकांतांडव करायला? मालती घडलेला सगळा प्रकार आता आबाला सांगते. इंद्रा मात्र आबांसमोर कबुली देतो. आबा हिला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणूनच मी तिची मदत करत होतो, बाकी काही नाही. मालती अहो कशाला तुम्ही आकांतांडव करताय? राणीचा नवरा म्हणून इंद्रा त्याचं बरोबर कर्तव्य आता निभावतो आहे. राणीचा अभ्यास झाला पाहिजे, तिला परीक्षेत पास व्हायचे आणि ती जेव्हा वकील बनेल ना तेव्हाच महाडिकांचं आपलं साम्राज्य आपल्याला परत मिळणार. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. तुम्ही जेव्हा आजारी होतात ना मालती मॅडम तेव्हा मी करायचो नाही का कामं? मी घासायचो ना भांडे. बायकोसाठी नवरा नाही मदत करणार तर कोण करणार? आता मात्र मालती म्हणते मला अजिबात हे तुमचं पटलेलं नाही आहे. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता नक्की काय ट्विस्ट होणार आहे? मालती आता काय अजून आकांतांडव करणार आहे? आणि इकडे आता राणी त्या इन्व्हेस्टरसोबत कशी काय डील करून ती डील कॅन्सल करणार आहे? आणि इकडे उर्मिला विक्रांतचा प्लॅन मात्र पुरता फसणार आहे. मित्रांनो हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.